महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर टोमॅटो लागवडीमध्ये पहिला लागवडीचा डोस ड्रिपमधून आपण पहिला लागवडीचा डोस कोणता द्यावा ही चर्चा आज आम्ही करणार आहोत। तर आपण पहिला लागवडीचा डोस देत असताना टोमॅटो लागवड सुरुवात झाल्यापासून टोमॅटोची रोपं लावल्यापासून 10 दिवसानंतर पहिला लागवडीचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पहिला लागवडीचा डोस देत असताना टोमॅटोमध्ये वाढ होण्यासाठी, टोमॅटोंच्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी, टोमॅटोमध्ये रूट्स ग्रोथसाठी आपण ह्या पद्धतीनं सर्व प्रकारे वाढ होण्यासाठी आपण पहिला लागवडीचा डोस देणं गरजेचं असतं। तर त्याच्यासाठी आपण काय करावं, 200 लिटर पाण्यामध्ये 19-19-19 5 किलो वॉटर सॉल्युबल फर्टिलायझर वापरावं, 1 किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरावं, त्यानंतर 1 लिटर ह्युमिक ॲसिड आपण वापरावं। 12.5% असलेलं ह्युमिक ॲसिड वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीनं आपण हा लागवडीचा डोस 200 लिटर पाण्यामध्ये मिक्स करावा। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण ड्रिपमधून हा लागवडीचा डोस देणं खूप महत्त्वाचं आहे। तर हा लागवडीचा डोस आपण दिल्यानंतर टोमॅटोमध्ये खूप छान पद्धतीनं वाढ होते। त्याच्यासोबतच टोमॅटोमध्ये मुळ्यांची वाढ जी आहे, रूट ग्रोथ म्हणतो आपण, तर ती खूप छान पद्धतीनं होते। तर रूट ग्रोथ खूप महत्त्वाची असते। तर रूट ग्रोथ व्यवस्थित झाली असेल तरच आपल्याला खूप छान पद्धतीनं टोमॅटोमध्ये वाढ होते। तर आपण पहिल्या लागवडीच्या डोसमध्ये ही खते वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।